Friends, today we are going to see the remaining part of the unit number 2.5 from the ninth class, a play. We are going to see margin questions and English workshop. So, page number 55. The first margin question is, what is the name of the town? त्या शहराचं नाव काय होतं? अंधेर नगरी इज द नेम ऑफ द टाउन. अंधेर नगरी हे त्या शहराचं त्या गावाचं नाव होतं किंवा राज्याचं नाव होतं. व्हॉट इज द नेम ऑफ द किंग? राजाचं नाव काय होतं? किंग चौपट इज द नेम ऑफ द किंग. राजा चौपट हे त्या राजाचं नाव होतं. देन द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द लँड? त्या भूमीची त्या राज्याची तेथील लोकांची काय स्पेशालिटी होती, काय खासियत होती? द स्पेशालिटी ऑफ द लँड वॉज दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन. मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट एकाच किमतीला विकली जायची, कुठल्याही अडचणीशिवाय काही गोंधळ तिथं नसायचा. देन द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इंडियन प्रोवर्ब इज रिफ्लेक्टेड इन द प्ले? नाटकामध्ये कोणती भारतीय म्हण आलेली आहे, दर्शवली गेलेली आहे? तर ती म्हण अशी आहे, टकाशेर भाजी टकाशेर खाजा, टकाशेर भाजी टकाशेर खाजा अशी ती म्हण आहे. देन डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन? वाय? तुम्हाला असं वाटतंय का की या भूमीमध्ये, या अंधेर नगरीमध्ये स्थायिक होणं चांगलं आहे, बरं आहे का? इट इज गुड टू सेटल इन दिस लँड बिकॉज एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट सेम प्राइस and there is no complications, so it is good to live or settle in this land. Then the another question, page number 56, what are the titles of King Chaupat? किंग चौपट यांना कोणकोणती टायटल्स दिलेली आहेत, कोणकोणत्या शीर्षक त्यांना दिलेली आहेत? नोबल, revered, gracious, then great, royal, mighty. These are the titles given to the King Chaupat. Noble म्हणजे अतिशय उमदा असणारा, रेवर्ड अतिशय आदरयुक्त असणारा, ग्रेसियस अतिशय दिमागदार असणारा असा राजा. त्यानंतर ग्रेट महान, रॉयल शाही अशी त्यांना काय दिलेले आहेत, टायटल्स दिलेले आहेत. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, कॅन वी कॉल thieves truly hardworking or honest? आपण चोरांना खरंच हार्डवर्किंग, कष्ट करणारे आणि प्रामाणिक असं म्हणू शकतो का? तर नाही. नो, वी कॅनॉट कॉल द thieves hardworking and honest because they are stealing the wealth of people and it is not good. So we cannot call thieves truly hardworking and
honest. Then the another question is on the page number 57. If you had been the merchant, what would you have said? तुम्ही जर व्यापारी असता तर तुम्ही काय म्हणाला असता? If I had been a merchant, I would say, punish the thieves that who come to my house and made a hole at the wall of my house, and that's why they should be punished. It is not my fault. It is the fault of that thieves. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की मी व्यापारी असतो तर मी असं म्हटलं असतो की चोरांनाच शिक्षा द्या, कारण चोरांनी येऊन माझ्या घराला एक छिद्र पाडलं आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनाच शिक्षा करा असं मी म्हटलं असतो. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द मॉर्टर मेकर्स एक्सक्यूज? इज इट बिलिव्हेबल? मॉर्टर मेकरचं जे कारण, मॉर्टर मेकरनं जे कारण सांगितलेलं होतं ते कारण योग्य होतं का आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं योग्य होतं का? Yes, he said that it is mortar makers said that he had poured water from a pot which is very large, which pot had a very large mouth, and so the excess water poured into the mortar mixture and he was helpless. Then the next question is, do you think potter is telling the truth? Why? तुम्हाला असं वाटतंय का तो पॉटर, तो कुंभार खरं सांगत होता का आणि का? Yes, the potter maker is telling truth because when he was shaping the mouth of the pot, he heard sweet delicate tinkling of the anklets, and it was moneylender's daughter, and it was distracted him, and so the mouth become so wide. The mouth of the pot became too wide. त्याचं म्हणणं बरोबर होतं, कारण त्यानं तो ज्या वेळेला भांड्याला आकार देत होता, त्यावेळेला भांड्याला आकार देत असताना त्यानं मनी लेंडरची जी सावकाराची जी मुलगी होती तिच्या पंजनाचा आवाज ऐकला आणि त्याच्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालं आणि त्यामुळं ते जे भांडं होतं त्या भांड्याचं तो बनवत असताना मोठं झालं. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, वाय इज द डॉटर सो कॉन्फिडंट दॅट किंग विल नॉट हँग हर डर इज हर प्रेडिक्शन इज ट्रू? ती जी मुलगी होती सावकाराची, तिला का बरं इतका कॉन्फिडन्स होता, का बरं ती इतकी आत्मविश्वासू होती की राजा तिला फासावरती लटकवणार नाही? तिचा हा जो अंदाज आहे तो अंदाज खरा ठरला का? सो yes, because daughter is confident because she has not any fault, तिचं कुठलीही चूक नव्हती, and so king will not hang her, राजा तिला फाशी देणार नाही, and her prediction is come true. अशा प्रकारे आता आपण मार्जिन क्वेश्चन मधील लास्ट क्वेश्चन बघत आहोत. द लास्ट क्वेश्चन इज द डॉटर्स कंप्लेंट अबाउट द गोल्डस्मिथ इज ट्रू? त्या सावकाराच्या मुलगीची
तक्रार सोनाराविषयी असणारी खरी होती का? Yes, the doctor's complaints about the goldsmith is true because girl is going to marry in the next week and she wanted ornaments on time, so he had to leave out from the house and asked the goldsmith to work faster and hand over the ornaments to her, and that's why she comes out of the house. So her complaint was true. त्या सावकाराच्या मुलीला घराच्या बाहेर पडावं लागलं कारण तिचं दुसऱ्या आठवड्यात लग्न होतं आणि तिला दागिने बनवून लवकर पाहिजे होते आणि ते लवकर बनवावे हे सांगायसाठी ती त्या सोनाराकडं गेलेली होती आणि त्यामुळे ती घराबाहेर पडलेली होती आणि ती तक्रार होती, ती तक्रार अतिशय बरोबर होती. अशा प्रकारे आपण मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. या प्लेमध्ये मार्जिन वर्ड्स नाही आहेत. देर वॉज नो वर्ड्स, ओनली क्वेश्चन्स आर देअर. फक्त क्वेश्चन्स आहेत. वी हॅव कम्प्लिटेड ऑल द क्वेश्चन्स. नाऊ वी आर गोइंग टू सी द इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस activity. The first activity is list the characters have appeared so far in the play. या नाटकामध्ये आतापर्यंत आलेली जी कॅरेक्टर्स आहेत, जी पात्र आहेत, ज्या भूमिका आहेत, त्यांची यादी करा. द फर्स्ट गार्ड, द सेकंड गार्ड, द डिसायपल, द किंग चौपट, द मॉर्टर मेकर, the potter, the bricklayer, moneylender's daughter, goldsmith, thieves, and his friends. These are the characters appeared so far in the play. First guard पहिला पारेकरी, सेकंड गार्ड दुसरा पारेकरी, डिसायपल म्हणजे तो शिष्य, थीव्स म्हणजे चोर, हिज फ्रेंड त्याचे मित्र, देन द पॉटर कुंभार, देन द वॉटर मेकर तो विटा बनवणारा, त्यानंतर देन द ब्रिकलेयर विटा बनवणारा, देन मनी लेंडर्स डॉटर ती सावकाराची मुलगी, अँड goldsmith sonar. Then the next activity is list all the different titles they used to address the king. हे आपण ऑलरेडी मार्जिन क्वेश्चन्स मध्ये बघितलेलं आहे. राजाला उद्देशून कोणती टायटल्स आलेली आहेत तर ग्रेट, रॉयल, मायटी, ग्रेसियस, रेवर्ड अँड नोबल. दीज आर द टायटल्स ॲड्रेसेस टू द किंग. Copy the explanation from the play. नाटकामधून काही उद्गारवाचक वाक्य निवडा आणि ती कॉपी करून लिहा. ती तुम्ही कॉपी करून लिहू शकता. तुम्ही पुस्तकामध्ये ती पहा आणि ती कॉपी करून लिहा. त्यानंतर पुढचा आहे कॉपी द ऑर्डर्स फ्रॉम द प्ले. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य काय काय आलेली आहेत ती तुम्ही लिहायची आहेत, पुस्तकामध्ये बघायची आहेत, त्याचं वाचन करायचं आहे आणि तुम्ही स्वतः त्याचं अध्ययन करून ते लिहायचं आहे. ते एक मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर सेड द किंग. राजा म्हणतो की सावकाराच्या मुलीला इथं आणा. अशा प्रकारची वाक्य तुम्ही पुस्तकामध्ये पाहून, त्या नाटकामध्ये पाहून, ॲक्टिव्हिटीमध्ये पाहून लिहू शकता आणि वहीमध्ये ते तुम्ही लिहायचे. आता ॲक्टिव्हिटी नंबर 5. यूज युअर इमॅजिनेशन अँड डिटेल्स फ्रॉम प्ले अँड ड्रॉ अ मॅप ऑफ अंधेर नगरी. तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि तपशीलवारपणे त्याची माहिती घ्या आणि अंधेर नगरीचा एक मॅप बनवा, एक नकाशा बनवा. तर तोही तुम्ही कागदावरती नकाशा बनवायचा आहे. त्यानंतर
Next activity. Write what each of the following should have said after listening to the complaint against him or her. प्रत्येक जण आपल्याबद्दल तक्रार ऐकल्यानंतर काय म्हणाला असावा हे लिहा. Daughter said, I am not, it is not my mistake, it is not my fault, said daughter. Then Potter also said, it is the fault of Moneylenders' daughter. Then Potter says, it is the mistake of Potter. Then the bricklayer said, it is the mistake of mortar maker. And the merchant said, it is the mistake of thieves. Then the next activity is, what should the king have said to the thief? राजानं चोरांना काय म्हणायला पाहिजे होतं? The king should say to the thief that it was not good to theft anything in the country, in the state. It is not good profession, and so you have to leave that profession. That should king have to say to the thief, and king should have to punish the thieves. Will thief appear in court on his own? Next activity. चोर स्वतःहून तिथं आलेले होते का दरबारामध्ये? Yes, the thief appear in the court on his own. Why does this thief dare to do so? चोरांनी असं करण्याचं धाडस काय? Because the king Chopat or the king is not powerful. So the thief dare to do so. राजा इतका पॉवरफुल नव्हता आणि त्यामुळं तो चोरांनी तिथं येण्याचं धाडस दाखवलं. अशा प्रकारे इथं इंग्लिश वर्कशॉप संपलेला आहे. आता आपण इथं थांबतोय. आज आपण मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप पाहिलेला आहे. आता जो लँग्वेज स्टडीचा भाग आहे तो जरा आपण बघूया आणि मग आपण थांबूया. Read the following sentence and